नमस्कार. मी टोक्योवरून योगेंद्र पुराणिक. माझं टोपण नाव योगी, थोडंसं उद्योगी योगी, जरा एक वेगळ्याच प्रकारचा उद्योगी आहे मी. पण त्या अगोदर मी सगळ्या देवतांचं स्मरण करतो. शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला घडवणाऱ्या सगळ्या मार्गदर्शकांचं, सगळ्या संतांचं मी नमन करतो. भिडे सरांचं नमन करतो. इथे असलेल्या सगळे मान्यवर आणि उपस्थित असलेल्या सगळ्यांचं नमन करतो. त्याचबरोबर मी खरं वेगळ्या कार्यक्रमाकरता जरा भारतामध्ये आलो होतो. खूपच एक जड स्केड्यूल चाललं होतं. त्यात माझ्या ओळखीचे आत्माराम परब यांनी पकडून मला इकडे आणलं. आज खांडेकर सर अगदी स्वतः माझ्या राहत्या ठिकाणापर्यंत सकाळी येऊन, एवढे सिनियर असताना सुद्धा मला त्यांच्या स्वतःच्या वाहनाने इथपर्यंत घेऊन आले. तर ह्या सगळ्या आणि मला इथे बोलण्याची पुन्हा संधी दिली, याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. आज आपण एवढ्या सगळ्या प्रमाणात इथे उपस्थित आहात, हाच एक खरं अभिमानाचा विषय आहे. आणि बऱ्याच ठिकाणी जसं बोललं जातं, आपण फारच आपल्याला कमी लेखतो. तर हे आपण म्हणजे मी कोण म्हणतो हे आपण समजत असाल. आपण आपल्याला फारच कमी लेखतो. आणि त्यातल्या त्यात मी आता शिक्षण क्षेत्रात खूप काम करतो. तर माझी ही भेट शिक्षण क्षेत्राकरता होती. आणि मुंबईमध्ये मी शिक्षण क्षेत्रात जितक्या काही मोठ्या व्यक्तींना भेटलो, मला हे कळून आश्चर्य झालं की परप्रांतीय लोक खूप महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात अगदी जडामुळापर्यंत पसरलेली आहेत. आणि आपण त्यातही जरा कमी पडत आहोत का? तर आपण सगळ्यांनी हा सॅटर्डे क्लब याला 25 वर्ष झाली आहेत, त्याबद्दलही आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि आज जे आपलं शेवटी आज सकाळी जेव्हा आपण जे ब्रीदवाक्य मी इथे ऐकलं की आपण सगळे सहकार्य करूयात आणि सगळे मनानी धनानी श्रीमंत उद्योजक होऊयात, हे खरंच आपण सगळ्यांनी एकजुटीने शिस्तीने आणि एकदम कडक मनाने आपण खरंच हे पुढे नेण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. थोडासा माझा परिचय. मी योगेंद्र पुराणिक. पुन्हा एकदा माझा जन्म इथे जवळ अंबरनाथमध्ये झाला. 10वी पर्यंतचं शिक्षण तिथे झालं. त्यानंतर मग कॉलेजपर्यंतचं शिक्षण पुण्यामध्ये, त्यानंतर कलकत्ता, जपान, चीन, फ्रान्स असं करत शेवटी फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये माझी डॉक्टरेटची पदवी झाली. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी शिक्षण घेतलं. गणित, भौतिकशास्त्र, भाषा, भरपूर भाषा शिकलो. जिथे कुठे गेलो तिकडे भाषा शिकलो. त्यानंतर अर्थशास्त्र. आणि आता मी शिक्षणावर खूप पुन्हा अभ्यास करत आहे. तर सुरुवातीला IT मध्ये 14 वर्ष नोकरी केली. त्यातली 5 वर्ष जपानमध्ये भारतातली एक मोठी IT कंपनी तिकडे चालवली. त्यानंतर जपानी बँकेमध्ये नोकरी केली आणि तिथे ऑपरेशन्स, जे अगदी बँकेचा एक मध्यवर्ती भाग असतो, कोर ऑपरेशन्स, त्याचा मी डायरेक्टर झालो. कदाचित जपानमध्ये पहिल्यांदाच कुणी भारतीय. त्याचबरोबर खूप समाजकार्याची सुरुवात केली. कारण एक जाणीव झाली की आपली लोक जी बाहेर जात आहेत ते पूर्ण तयारी करून बाहेर जात नाहीत. खूप भारतीय आता बाहेर जात आहेत, नोकरी करता जात आहेत, शिक्षणाकरता जात आहेत, उद्योगाकरता जात आहेत, पण पूर्ण तयारी करून जात नाहीत. हो जाएगा ही थोडी बेशिस्तीची मेंटॅलिटी घेऊनच आपण बाहेर जातो. आणि मग त्यातनं पुढे खूप प्रॉब्लेम येतात, खूप समस्या येतात. ते सोडवणारा कोणीच नसतो. त्यातल्या त्यात जे भाषाप्रधान देश असतात, जपान, जर्मनी, फ्रान्ससारखे, तिथे तर खूपच त्रास कधी होतो. आणि मग अशा वेळेला आपल्या लोकांना मदतीचा हात द्यायला कोणीतरी पाहिजे.
ह्याची जाणीव जपानमध्ये राहणाऱ्या समाजामध्ये, आपल्या भारतीय समाजामध्ये मला तरी खूप जाणवली. आणि मी 2005-06 सालापासनं, मी 2001 सालापासून जपानमध्ये नोकरी करायला लागलो आणि 2005-06 सालापासून मी माझं समाजकार्य सुरू केलं. त्यातनं मग मी सामाजिक म्हणजे व्हॉलेंटियर लेवलचे जपानीचे वर्ग, जपानी कार्यालयात काम करतानाची गरज असलेली शिस्त, रोजच्या आयुष्यात गरज असलेली शिस्त, या सगळ्या गोष्टींचे वर्ग घ्यायला सुरू केलं. तर एक थोडा वेगळा उद्योजकपणा. त्याच्यानंतर 2012 साली आमची आई आली होती फिरायला. मला आणि आईला इन्फ्लुएन्झा झाला. आम्ही 10 दिवस झोपून होतो. माझा मुलगा होता बरोबर. त्याला पैसे दिले की तो नान आणि बटर चिकनच विकत घेऊन यायचा. 9 दिवस झाले आम्ही त्याचं हेच बघतोय. आई म्हटली झोपल्या झोपल्या पलंगावर, अरे इथं फक्त नान आणि बटर चिकनच मिळतं का? बरं, ही सत्यता आहे. बाहेरच्या देशांमध्ये भारतीय रेस्टॉरंट कोण चालवतं? नेपाळी. भारतीय सुद्धा नाही, मराठी तर अजून दूरच आहेत. मग असं म्हणता म्हणता आई म्हणली मग आपणच काहीतरी करायचं का? असं म्हणून ऑगस्टमध्ये आम्ही पलंगावर झोपता झोपता हा विचार केला. ऑक्टोबरमध्ये आम्ही आमची कंपनी तयार केली स्वतःहून. मी सगळा अभ्यास केला, कंपनी कशी रजिस्टर करायची, सगळं स्वतःहून केलं. जागा भाड्यावर घेतली आणि 26 जानेवारी 2013, 6 महिन्यांच्या आत आपलं पहिलं रेस्टॉरंट तिकडे सुरू केलं. आईच्या नावाचं रेस्टॉरंट रेखा, मराठमोळं स्वयंपाक, पहिलंच रेस्टॉरंट महाराष्ट्रातलं, जपानमधलं. आणि त्यातल्या त्यात स्त्री चालवती असं रेस्टॉरंट हे जपानमधलं पहिलंच, एक भारतीय स्त्री चालवती असं रेस्टॉरंट पहिलंच. अगदी साधं वरण भात पोळी भाजीपासून श्रीखंड, पुरणपोळी, शिरा, सांजा, सगळंच आपले सगळे पदार्थ. त्यानंतर मग अशी जाणीव झाली की अरे इथल्या लोकांना आपल्या संस्कृतीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मग एक सांस्कृतिक केंद्र सुरू केलं जिथं आपण आता योगा, हिंदी, संस्कृत, तबला, हार्मोनियम, संगीत, नृत्य असे आपण क्लासेस घेतो. आणि मग पुन्हा एक आता थोडीशी उद्योजकता आली. मग आता अजून एक रेस्टॉरंट सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता गाडीवरचे जे पदार्थ असतात ते देतो. तर अशी थोडी थोडी उद्योजकता करता करता माझा कल नोकरी करता करता सामाजिक बाजूला खूप झुकला. आणि मग 2019 साली मी जरा समाजकार्य मोठं करावं या दृष्टीने इलेक्शनमध्ये उतरलो. जपानमध्ये पहिलाच भारतीय ज्यांनी कदाचित असा विचार केला असेल. धन्यवाद. आणि 2019 साली पहिल्याच इलेक्शनमध्ये जिंकून आलो. टोक्योमध्ये आमदार झालो. आणि 3 वर्ष नोकरी केल्यानंतर थोडंसं पुन्हा डोकं फिरलं. आणि जसं आपल्याकडे IAS असतात तसंच मी तिकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसची परीक्षा दिली. आणि ती परीक्षा मी पास होऊन आज मी शिक्षण विभागात सचिव म्हणून काम करतो. तर अशा बऱ्याच काही गोष्टी करून बघितल्या. त्यातनं माझ्या अनुभवातनं आता थोडंच अगदी 1 मिनिटात मी आत्ता जे भारतात आलो आहे आणि मी गेल्या वर्षी आलो होतो. मी शाळा कॉलेजांमध्ये जाऊन मुलांना हे समजवण्याचा प्रयत्न करतो, परदेशी जा, शिका, आपला स्वतःचा उद्योग सुरू करा किंवा नोकरी करताना सुद्धा डिग्निफाईड मायग्रेशन. कामवाली बाई होऊन जाऊ नका. सॉरी, मी कामवाली बाईला कमी लेखत नाही आहे, तिचं कामही खूप महत्त्वाचं असतं, पण सांगकामे होऊ नका. हे इथं असं साफ कर, हे ते कर, तो असा सोर्स कोड ली. लीडर व्हा, लीडर व्हा, ग्लोबल लीडर व्हा. आणि एक आदर पूर्ण डिग्निफाईड असं तुम्ही स्थलांतरित व्यक्ती व्हा. कुठेही गेलात तरी तुम्हाला मान मिळाला पाहिजे. आज माझ्या हाताखाली 175 जपानी ऑफिसर काम करतात. आणि ते करण्याकरता एक शिस्त लागते, एक माइंडसेट लागतो. जेवढं काही शिकायला मिळेल ते शिकायची जिद्द लागते. त्याच्यामध्ये हयगय करायची नाही. जे काही येईल घ्या, पुढे चला आणि मोठं व्हा. असं म्हणून जर का कुठे कोणाला काही त्यांची शाळा असेल, संस्था असेल, काही मार्गदर्शन करायचं असेल, आपल्याला एक मतं आदानप्रदान करायची असतील तर नक्की बोलवा. मी कधीही अगदी
उत्स्फूर्त मनाने पैशाची देवाणघेवाण न करता इथल्या प्रत्येक उद्योजकाला आणि प्रत्येक मराठी व्यक्तीला मी मदत करायला बाध्य आहे आणि कधीही मला बोलवा. जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.